सोलापुरातील कर्णिक नगर परिसरातील चिल्ड्रन पार्क इथं विराट हिंदू संमेलन तेलंगणाचे आमदार टी राजासिंह आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आलं। कर्णिक नगर येथील चिल्ड्रन पार्क इथं शुक्रवारी सायंकाळी विराट हिंदू संमेलन झालं। यावेळी श्रीराम नवमी निमित्तानं प्रभू श्रीरामांच्या 51 मूर्तींचं वाटप करण्यात आलं। व्यासपीठावर तेलंगणाचे आमदार टी राजासिंह, आमदार गोपीचंद पडळकर, समस्त हिंदू आघाडी संस्थापक अध्यक्ष मिलिंद एकबोटे, श्रीराम जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ उत्सव अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे, संस्थापक अध्यक्ष सुधीर बहिरवाडे आदी उपस्थित होते। यावेळी बोलताना आमदार टी राजासिंह म्हणाले की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर उखडून फेकावी, त्यासाठी तारीख वेळ निश्चित करा। लाखोंच्या संख्येनं छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे मावळे शहरात दाखल होतील। सोलापुरातील स्थानिक प्रश्नांवर भाष्य करताना आमदार टी राजासिंह यांनी लँड जिहादचा आरोप केला। सरकारी जमिनींवर जिथं अनधिकृतपणे हिरवे झेंडे लावले आहेत तिथं भगवा फडकवण्याचं कार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं। हमारे मेयर साहब जी उपस्थित है। मेयर साहब जी, एक 4-5 नए बुलडोजर आप खरीद लो। आप बताइए कि कौन से ऐसे नौजवानों की फौज चाहिए आपके पीछे चलेगी? बस चला दो, क्योंकि सरकारी जमीनों पर लैंड जिहाद हो रहा है। सोलापुर के अनेकों क्षेत्रों पर लैंड जिहाद हो रहा है और हमारे मेयर साहब भी कम नहीं है। थोड़े दिन रुको, रिजल्ट देंगे ये भी। थोड़े दिन रुक जाओ, एक अच्छे सा रिजल्ट हमारे सभी पार्षदों के आशीर्वाद से हमारे मेयर साहब भी देंगे। जहां जहां पर इन लैंड जिहादियों ने हरे हरे झंडे गाड़े हैं, उन हरे झंडों को उखाड़कर भगवा लहराने का कार्य करेंगे। आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की शहर आणि ग्रामीण भागातील गायरान शासकीय जमीन किंवा वन विभागाच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे बांधलेली सर्व प्रार्थना स्थळे तात्काळ हटवण्यात यावीत। ही केवळ एका गटाची मागणी नसून सर्व स्थानिक नागरिकांची हीच भावना असल्याचं त्यांनी नमूद केलं। शहरातील रेल्वे लाईनजवळील केशव स्मृती झोपडपट्टी, नई जिंदगी झोपडपट्टी, विमानतळाजवळील 30 एकर सरकारी जमिनीवर हे अतिक्रमण झालं असून त्यावर बुलडोझर फिरवा असं आवाहन त्यांनी केलं। लोकसंख्या असणाऱ्या लोकांना पण वाटतंय की हिंदू धर्माचे लचके तोडावे। त्या लोकांना वाटतंय की हिंदू धर्मातल्या लोकांचा गैरफायदा घ्यावा, त्यांच्या अडाणीपणाचा, त्यांच्या अज्ञानाचा, त्यांच्या गरिबीचा गैरफायदा घेऊन त्यांचं धर्मांतरण करावं। त्यांच्या मुलाला शिक्षणासाठी मदत करतो, त्यांना घर बांधायला मदत करतो, त्यांना धान्य देतो, त्यांच्या घरातला कुणी आजारी आहे तर आम्ही चमत्कार करतो आणि त्याला बरा करतो। अशी वेगवेगळी आमिष दाखवून हिंदू धर्मातल्या लोकांचं धर्मांतर करण्यामध्ये नंबर 1ला हे मशिनरी लोक आहेत। का हो त्यांना वाटत असेल? 800 पैकी 230 कोटी लोकसंख्या असताना सुद्धा त्यांना वाटतंय सोलापुरातला मोची समाज जो 1.5 लाख संख्येत आहे 30% लोकांचं धर्मांतरण केलं आहे। कार्यक्रमाचं प्रास्ताविक श्रीराम जन्मोत्सव मध्यवर्ती मंडळाचे उत्सवाध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी केलं। मित्रांनो, ज्या घरी श्रीरामांचं वास्तव्य असतं त्या घरात सत्य, सदाचार आणि शांती नांदते। आपण सर्वांनी ठरवलं पाहिजे की भगवान श्रीरामांचं आदर्श आपल्या जीवनात उतरवणार। राम राज्य म्हणजे काय? राम राज्य म्हणजे गरिबाला न्याय, स्त्रियाला सन्मान, तरुणांना संधी व रोजगार आणि समाजामध्ये सुरक्षितता। आज आपल्या तरुण पिढीला सांगितलं पाहिजे की राम म्हणजे संस्कार, राम म्हणजे शौर्य आणि राम म्हणजे राष्ट्रभक्ती।